तुम्ही लहान असताना तुम्हाला आठवतंय का ते पैशांचं झाडाचं पुराण? मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर का चांगले वागलात तर तुम्ही जे पैशाचं झाड लावलंय ना तरच त्याला पैसे येतील. आणि तुम्ही ऐकलं, तुम्ही खोड्या दिल्या सोडून तुमच्या. मी दिली होती तुम्हाला हुल आणि तुम्ही माझ्या थापांना भुललात, आहे का नाही? नाही नाही, मी नाही. आबाला फसवले असणार तू. आबा मालक नाही तुम्हीच. तुम्ही सरलात काही सरल्यासारखं दाखवताय. भांडू तू नाही, तुम्हीच बोललात माझ्या थापांना. बाबा, ए बाबा, 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 पाणी दे रे मला. कोरड पडले घशात अगदी. कधीपासून पाणी मागते. अरे मेल्या, दे ना. लहानपणी लाडू, पुरणपोळ्या, चकल्या मागून खायचंस ना. म्हातारीला पाणी देता येत नाही हो रे. अरे दे ना मेल्या पाणी. घशाला कोरड पडले रे माझ्या. बाबा, भाऊजी, गंगू पाणी ना मागता आहेत त्या कधीच्या. मग देत का नाही आत? अहो वहिनी, येथेच तर ठेवले आहेत आंब्या भांडे. भाऊजी, दृष्टी अधू आहे त्यांची. कशा घेतील त्या? घ्या, सावकाश. चला चला पाहू तुमच्या खोलीत. नको, काही नको. मी जाईन माझी. बाबा, ए बाबा, आधी मला सांग, हिनेच सांगितलं ना की मी येईपर्यंत पाणी देऊ नका म्हणून? काकू, अरे माहिती नाही की काय मला? एकेकाला चांगली ओळखून आहे हो मी. आणि या रमेला तर चांगलीच ओळखते मी. तिला सगळे आपले करायचे असते ना. करा, अजून सेवा करा. भाऊजी, ज्याने त्याने आपल्या मनोधर्माप्रमाणे वागावे, परंतु मनोधर्म कोणता ते बरीक पक्के ठरवावे. कारण परीक्षेची वेळ ही प्रत्येकावर येतेच. वहिनीबाई, गेल्या काही दिवसांपासून आमचे मनी एक विचार घोळतो आहे. काय? नाही, म्हणजे मुंबईच्या सेवा सदनचा सारा आराखडा आपल्या देखरेखीखाली झाला. सर भालचंद्र भाटवडेकरांच्या पत्राला मान देऊन आपण संस्थेचे स्वरूप कसे असावे याची योजना आखलीत आणि त्यानुसार संस्था सुरूही झाली. बायकांचाही त्यास उत्तम प्रतिसाद आहे हो. वहिनीबाई, नाही म्हणजे त्याच धर्तीवर आपण येथे पुण्यासही सेवा सदनची शाखा उघडली तर? हो, मलाही असेच वाटते आहे. वास्तविक आपल्या हिंदू सोशल लेडीज क्लबच्या कार्याने प्रभावित होऊन मुंबई सेवा सदनाचे जनरल सेक्रेटरी श्रीयुत दयाराम गिडुमल यांनी तसे सुचविलेच आहे. अरे वा, हे तर फारच उत्तम झाले. चला, म्हणजे शुभस्य शीघ्रम कसे. त्यामुळे आनंदीबाई, आता आपणच लवकरच हालचाली सुरू करावयास हव्यात. काशीताई, अहो अशी घाई करून कसे चालेल? मुंबईस या कामासाठी गिडुमल, बेहरामजी, भाटवडेकर, भांडारकर वगैरे मंडळी सतत 4 वर्षे निधी संकलनाचे काम करीत होती. त्या उपक्रमास तेथील उच्च पदस्थ, उच्च शिक्षित आणि धनिकांचा हातभार लागला. तसेच येथे पुण्यासही घडेलच असे नाही. उलट पुण्यास तर सनातन्यांकडून आपली सतत टवाळीच होत असते. आपण आपल्या क्लबातर्फे जे काही उपक्रम चालवितो त्यास नावे ठेवण्यात तथाकथित पुढारी देखील मागे नसतात. तेव्हा सेवा सदनाची शाखा येथे पुण्यात सुरू करण्याची कल्पना जरी चांगली असली तरी त्या मार्गातील अडचणींचा विचार आधी करावयास हवा. खरे ना? अरे हो, हे ध्यानीच नाही आले हो माझ्या.
अहो अशा हिरमुसून जाऊ नका काशीताई. मला असे वाटते की सेवा सदनाद्वारे राबविले जाणारे उपक्रम आपण आपल्या क्लबामार्फत लहान प्रमाणात चालवून पाहू. 6 महिन्यांचा अनुभव घेतला म्हणजे सेवा सदनाची शाखा येथे सुरू करणे जमेल की नाही याचा अंदाज येईल आपल्याला. कसे? हो, हे इष्ट ठरेल. अण्णासाहेब कर्वे, जनक्का शिंदे आणि आपण एकाच धर्तीवर काम करीत आहोत. तेव्हा एकमेकांशी जोडून घेऊन एकमेकांस पूरक ठरेल अशी आखणी करावयास हवी. त्या दृष्टीने या 6 महिन्यांची योजना आखूया. कसे? बरे, तुम्ही बसा, मी आले. रमावहिनी बोलावलेत? होय. परवा हिंगण्याच्या बालिकाश्रमात पाठविण्यासाठी मी आचार्या करवी बराच फराळ करून घेतला आहे. त्याचे डबे स्वतंत्र भरलेले आहेत आणि त्याच्या शेजारीच मला भेटावयास येणारे जे आहेत त्यांसाठी सुद्धा फराळाचे डबे भरून ठेवले आहेत. तेव्हा कोणी आले तर त्यांना त्याच्यातूनच देत जा फराळ, म्हणजे इतर कोणास त्रास नको व्हावयास. आणि आता आनंदीबाई आणि काशीबाई आल्या आहेत ना, तेव्हा त्यांसाठी सुद्धा त्यातूनच धाडा फराळ. बरं. नवीन नवीन जबाबदाऱ्या घेते आहे. मुंबईच्या सेवा सदनाचे काम मार्गी लागले. वास्तविक आपण मुंबईस असतानाच हा विषय घोळत होता तुमचे मनी, नाही? आणि दयाराम गिडूमलांच्या स्टेटस ऑफ वुमेन इन इंडिया या पुस्तकास प्रस्तावना लिहिताना त्यांच्याशी या विषयाबाबत चर्चा करणार आहात असेही म्हणाला होता. आज साऱ्यांचंच फार आठवण येत होती तुमची. खूप आनंद झाला असता तुम्हाला. झाला असता कशास, झाला असेलच. पाहता आहात ना सारे, इतरांच दिसत नसला तरी माझ्या मात्र सदैव सोबत असता तुम्ही स्वतः. सेवा सदनाची शाखा येथे पुण्यासही सुरू करावी असे बायकांचे मनी आहे, परंतु मला मात्र थोडे थांबावे असे वाटते. त्या धर्तीवर काम सुरू करून 6 महिने चाचणी घ्यावी असा विचार आहे माझे मनी. प्रत्येक गोष्टीचा 4ही बाजूंनी विचार करून अडी अडचणींचा अंदाज घेऊन मगच ती नीट पूर्णत्वास न्यायची हे शिकवले आहेत तुम्ही मला. एक सांगाल, असे अजूनही काही चुकते आहे का? तुम्ही दिलेल्या त्या गुलाबास फूल का येत नाही? काय कमी पडते आहे? अरे पांडू, काय लपवतोयस? काही नाही जी, काही नाही. काही नाही? अगो, ते ही पाटी पेन्सिल कशाला लपवत होतास? लपत नव्हतो जी, ठेवत होतो.
धाकल्या मालकांना शब्द दिलाय ना मी बी शिकल म्हणून, पण ते राहूनच गेलं. त्यांचा शब्द दिलेला पुरा करायचा म्हणून प्रयत्न करत होतो. वा, अगदी एकवचनी रामच तू. बघू तरी किती शिकलास ते. हे हातात धर, लिह, मी गाढव आहे. बघतोस काय असा? लिह, मी गाढव आहे. बरं, असं कसं लिहिणार? असं कसं म्हणजे? ही पेन्सिल घे आणि लिह, मी गाढव आहे. नाही, काय बी असलं तरी तुम्ही आडावं आहे असं मी कसं लिहिणार? अरे मी कसा? तू गाढव आहे असं लिहायचं. तू गाढव आहे. अरे पांडू गाढव आहे असं लिह. एक अक्षर लिहिता येत नाहीये आणि आव केवढा? मोठा जजच होणारच ना शिकून. उगीच नसते देखावे. अरे म्हातारा झालायस तू. पड ना एका कोपऱ्यात गप्प. काम करायला नको आणि म्हणे मी शिकणार आहे. आबा भाऊजी, तुम्ही फेकलीत पाटी? नाही म्हणजे ते रानड्यांच्या घरातल्या सर्वात थोरल्या चिरंजीवांना ही पाटी म्हणजे विद्या आहे, आणि या घरात विद्येचा असा अपमान कुणीही कधीही करणार नाही हे वेगळे सांगावे असावे का? पाटी उचला आबा भाऊजी. नाही पांडू काका, अहो तुम्ही तर उतार वयात देखील विद्येचा आशीर्वाद मिळावा म्हणून झगडत आहात, परंतु ज्यांना न झगडताच सारे काही मिळाले आहे त्यांना मात्र तिची पर्वा नाही. आबा भाऊजी, ती पाटी उचला आणि क्षमा मागा तिची. भाऊजी, पांडू काकांच्या हातात द्या ती पाटी आबा भाऊजी. ह्या गड्यासाठी तू आबांना बोलीस? मला नाही आवडले हे. आपल्या आवडी निवडींना येथे काहीच किंमत नाहीये नानू. अरे घराचा मालक आहेस तू, पण रखवालदाराचीच मिजाज जास्त झालीये. चल. पांडू काका, काही अपमान माणसाने कधीही विसरू नयेत. शिका, खूप शिका, आणि खरोखरीच काहीतरी मोठे लिहून दाखवा त्याच. नमस्कार. पुणे येथील सेवा सदनच्या या शाखेचे उद्घाटन करण्यासाठी जमलेल्या साऱ्या सांथोर व्यक्तींचे मी मनापासून स्वागत करते.
ही शाखा स्थापन करण्यामागील पूर्वपीठिका आणि हेतू आपल्या सेवा सदनाचे कार्यवाह श्रीयुत गोपाळ कृष्ण देवधर हे आपल्याला विशद करून सांगतील आणि मग आपल्या सर्वांच्या प्रिय आणि आदरणीय अशा रमाबाई रानडे ह्या शाखेचे उद्घाटन करतील. मी राव बहादूर गोपाळ कृष्ण देवधर यांस विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आदरणीय श्रीमती रमाबाई साहेब, सौ काशीबाई कानिटकर, माननीय श्री भांडारकर आणि उपस्थित सर्व मान्यवर व भगिनींनो, माननीय नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सूचनेप्रमाणे पुणे सेवा सदन स्थापनेच्या कार्यात रमाबाई साहेबांना सर्वतोपरी मदत करण्याचे भाग्य मला लाभले. याबद्दल मी या दोघांचा अत्यंत ऋणी आहे. आता मी आदरणीय रमाबाईंना पुणे शाखेचे उद्घाटन आपल्या भाषणाने करावे अशी विनंती करतो. नमस्कार. गेली 5 महिने सेवा सदनाच्या धर्तीवर काम सुरू करण्याचे ठरविल्यानंतर शिक्षण वर्गांचे काम अधिक पद्धतशीरपणे सुरू करण्यात आले. त्यासाठी क्लबच्या साऱ्याच भगिनींनी प्रचंड मेहनत घेऊन या शिक्षण वर्गांना असामान्य प्रतिष्ठा मिळवून दिली. शिवणकामाचे वर्ग सुरू झालेले होतेच, त्याचबरोबरीने महिन्यातून 2दा धर्म शिक्षणही होऊ लागले. या वर्षीच्या परीक्षेस 19 विद्यार्थिनी बसलेल्या होत्या. त्यातील 10 सुवासिनी, 7 विधवा आणि 2 12 ते 14 वर्षांच्या कुमारिका होत्या. आणि सांगायला अतिशय आनंद होतो आहे की या साऱ्या मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. श्रीयुत गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपल्या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे अनौपचारिक सहाय्य या आपल्या कार्यात व्हावे यासाठी सोसायटीचे ज्येष्ठ सभासद श्रीयुत गोपाळ कृष्ण देवधर यांची या कामी योजना केली होती. त्यांनी मुंबई सेवा सदनात जाऊन पुणे शाखा स्थापन झाल्यानंतर तिला मुंबईच्या संस्थेकडून किती आणि कशा पद्धतीची मदत मिळू शकेल, पुणे शाखेतर्फे कोणकोणते आणि कसे कार्य करता येईल याबद्दल श्रीयुत गिडुमल यांच्याशी चर्चा केली. श्रीयुत गिडुमल यांनी देखील आपल्या क्लबच्या कार्याचा गौरव केला आणि पुणे शाखा स्थापन झाल्यानंतर तिला स्थापनेपासून सलग 3 वर्षे दरमहा मुंबई संस्थेकडून ₹50 इतकी मदत देण्याचे जाहीर केले आहे. संस्थेच्या उद्देशाबद्दल म्हणाल तर स्त्री वर्गात परस्पर स्नेहभाव निर्माण करणे, त्यांना सांसारिक सामाजिक कर्तव्यांची नीटपणे जाणीव करून देणे, शिक्षणाद्वारे त्यांच्या बुद्धीचा विकास घडवून आणणे, तसेच त्यांच्या स्वाभाविक सेवापरायण वृत्तीस सार्वजनिक हिताची, शिक्षण प्रसाराची, परोपकाराची आणि दयाधर्माची कामे करण्यास प्रवृत्त करणे हा होय. आपण गेले 5 महिने मुंबई सेवा सदनाच्या धर्तीवर काम करून यश मिळविले आणि आज रीतसर पुणे सेवा सदन सुरू करीत आहोत. सर्व जातीच्या आणि धर्मांच्या स्त्रियांस यामुळे बळ मिळो आणि त्यायोगे सत्कार्य आणि सद्भावना आपल्या समाजात वृद्धिंगत हो हीच या मंगल प्रसंगी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद.